असं म्हणतात की निसर्ग कधी बोलत नाही, पण तो संकेत देत असतो. गेल्या काही दिवसात तुम्ही पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूला जांभळं भरपूर प्रमाणात दिसत आहेत. जिकडे तिकडे जांभळांचा सडा पडलाय. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जांभळांची आवक पाहायला मिळते. गावाकडच्या जुन्या लोकांचं एक निरीक्षण आहे की ज्या वर्षी जांभळाचा सडा पडतो त्या वर्षी दुष्काळ पडतो. आता निव्वळ योगायोग आहे की निसर्गाने दिलेला एखादा इशारा? दुष्काळाची चाहूल निसर्ग खरंच आधी देतो का? जाणून घेऊया एबीपी माझाच्या या स्पेशल रिपोर्टमधून. डोंगर दऱ्यांमध्ये, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर आणि तुमच्या आसपासच्या मार्केटमध्येही यंदा मोठ्या प्रमाणात जांभळं पाहिली असतील. जांभळाचं उत्पन्न चांगलं भेटलंय. 50% जो काही मोहर राहिला त्याचं उत्पन्न चांगलं भेटलं. अवकाळी पाऊस पडला नाही, त्यामुळे सर्व फळं आमच्या हाती आली. त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी आनंदी आहे. जिकडे पाहाल तिकडे यंदा जांभळांचे अक्षरशः सडे पडले. पण मंडळी, ही एक धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर. गेला अनेक काळ आभाळ, वारा, झाडं आणि प्राणी पक्ष्यांच्या हालचालींवरून आपले वाडवडील हवामानाचा अंदाज घेत आले. महत्वाची बाब म्हणजे या जांभळाच्या झाडाला खास महत्त्व देण्यात आलंय. यंदा महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये जांभळांची अभूतपूर्व फळधारणा दिसून आली. जवळपास प्रत्येक जांभळाच्या झाडांखाली फळांचे सडे पडले आणि त्यामुळे पुन्हा एकदा जुनी चर्चा समोर आली आहे. जांभूळ उदंड झाले आणि दुष्काळाचे संकट आले. पण खरंच जांभळं आणि दुष्काळ यांचा काही संबंध आहे का? वनस्पतीशास्त्र याबाबत एक रंजक गोष्ट सांगतं. उन्हाळ्यापासून जी झाडांची जी वागणूक असते की पानाची गळती होणे, नवीन पानं येणे, जमिनीत पाणी किती आहे त्याचा ते झाडं अभ्यास करतात. तापमान किती यावर्षी वाढलं त्याचा ते अभ्यास करून मग आपल्याला पुढचं त्याचं आयुष्य कसं राहील त्यासाठी ते काम करतात. आणि म्हणून जांभळाची झाडं जर आपण यावर्षी पाहिली, आंब्याची झाडं जी पाहतो, हे दर्शवतं की यावर्षी पाऊस कमी येणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त ही झाडं त्याची लागली पाहिजे, आपली रोपटे लागली पाहिजे, यासाठी ही झाडं प्रयत्न करतात. जेव्हा झाडांना पाण्याचा ताण जाणवू लागतो तेव्हा काही झाडं स्वतःची वाढ कमी करून अधिकाधिक बिया निर्माण करण्यावर भर देतात. कारण झाडासाठी सर्वात महत्त्वाचं असतं स्वतःपेक्षा स्वतःची पुढची पिढी वाचवणं. याला शास्त्रीय भाषेत मास्टिंग किंवा स्ट्रेस फ्रुटिंग म्हटलं जातं. म्हणजेच संकटाची चाहूल लागतात झाड फळांनी बहरून जातं. जांभळाच्या झाडाची मुळं जमिनीच्या खूप खोल थरांपर्यंत जातात. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत होणारे बदल या झाडाला तुलनेनं लवकर जाणवू शकतात. अर्थात हा दुष्काळाचा अधिकृत अंदाज नाहीये, पण पर्यावरणातील बदलाचा एक संभाव्य संकेत असू शकतो. ही परिस्थिती येणार आहे याच्याबद्दल प्रेडिक्शन आता जागतिक मौसम विभाग यांनी दिलेले आहे. त्याला अनेक संस्था ज्या आहे यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे. तर ह्या काळामध्ये सॅटेलाईटमुळे आपण आज सांगू शकतो. परंतु पूर्वीच्या काळी सुद्धा ग्रामीण भागातील जे वयस्कर लोक होते तर ते त्यांच्या अंदाजानुसार सांगायचे की यावर्षीचा पावसाळा चांगला राहणार नाही किंवा यावर्षीचा पावसाळा चांगला राहील. तर हे कशावरून सांगायचे की ते वातावरणात जे बदल होतात की ज्या वर्षी जांभळाचे झाड असेल तर त्याला चांगला बहर आला, म्हणजे चांगले जांभळं आले, नवीन पालवी फुटली नाही, तर ते म्हणायचे की यावर्षी पावसाळा काही तेवढा बरोबर राहणार नाही. फक्त जांभूळच नाही तर निसर्ग इतरही काही संकेत देत असतो. अकाली पानगळ, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटणाऱ्या विहिरी, झपाट्यानं कोरडी पडणारी जमीन, हे सगळे बदल पाण्याच्या कमी होत असलेल्या पातळीकडे बोट दाखवत असतात. म्हणूनच ग्रामीण भागातील अनुभवी शेतकरी अशा गोष्टींची नोंद ठेवत असतात. तज्ज्ञांच्या मते केवळ जांभळाचा सडा पडला म्हणून दुष्काळ पडणारच असं म्हणणं वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाहीये. पण निसर्गातील बदलांकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. कारण निसर्ग कधीच थेट इशारा देत नाही, तो फक्त संकेत देतो. तो संकेत समजून घेण्यासाठी अनुभव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दोन्ही आवश्यक आहे. आता जांभळाचा हा सडा खरंच दुष्काळाचा इशारा ठरतोय की केवळ निसर्गातला एक साधारण बदल? याचं उत्तर येणारा मान्सूनच देईल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर.